नमस्कार गायजांनो, तुमचं स्वागत असा देवगड किचनमध्ये. तर माझ्या चॅनलला कोण नवीन असात आणि मालवणी भाषेत आपल्या अजून नवीन नवीन व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. आणि आज मी तुमका दाखवणार आहे वेफर पाव कसं बनवतात. तर चला बघूया कसं बनवतात. तर वेफर पाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ता तुमका आता मी दाखवत आहे. 2 पाव घेतलेले आहे मी. वेफर मसालेवाले तुम्ही खैसले घेतलास तरी पण चालात. ते लेस भेटतात ना निळेवाले, ते घेतलास तरी पण चालात. आणि बारीक बारीक कापून मी कोबी घेतलं आहे, कांदो कापलाय बारीक बारीक, शेजवान चटणी घेतलं आहे आणि मेयोनीज घेतलं आहे. आणि आता एक मी पाव तोडलेला असं आहे. आणि आता मी पाव पूर्णपणे खोलते. त्याला पूर्णपणे नाही खोलूचा, एका साईडने त्याला खोलूचा. आणि मी ह्या पावातला मांस काढते कारण की ते म्हणजे माका तर आवडत नाही जास्त आता, म्हणून मी काढलं आहे. तुमका हवाच तुम्ही ठेवू शकता, असं काय नाही काढूच्यात म्हणून. आणि मग त्याला पसरवलं आहे पावाक. आणि त्याच्यावर आता मी शेजवान चटणी लावते थोडीशी, बघू शकता. म्हणजे जेवढी तुमका तिखट हवी तेवढा तुम्ही शेजवान चटणी लावूची, कारण की जास्त आपण मसाला ह्याच्यामध्ये आपण वापरणार नाही आहे, म्हणून जेवढा तिखट हवा तेवढी तुम्ही शेजवान चटणी लावूची. आणि मग थोडासा मी मेयो टाकला आहे. मेयो म्हणजे सगळं असं पूर्णपणे टाकून घेते, सगळ्यांना टाकूचा, थोडासा टाकूचा मेयो. आणि तसं त्याने पसरून घ्यायचा. मेयो आणि चटणी, शेजवान चटणी एकत्र हो हवी म्हणून चांगली नीटपणे पसरून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नीट पसरून घ्यायचा मेयो आणि चटणी. हाय आता आपली चटणी आणि मेयो पसरून झालेलं हा. तर आता मी जो आपण कोबी कापलेला बारीक बारीक ती टाकतंय. म्हणजे माका तर आवडता कोबी म्हणून मी जास्त टाकले कोबी. तुमका जर आवडत नसत तर कोबी काय ऑप्शनल हा, पण कांद्याने खरी चव येता. कांदो टाकला असं खूप चांगली चव येते त्याच्यात. मग आता मी अजून कांदो टाकलं आहे. आणि जर तुमका कोबी टाकूची नसत नाही टाकला तरी पण चाला, तेवढा काय नाही. पण कोबी आणि कांद्याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं म्हणून मी कोबी टाकलं आहे. त्यानंतर मग आता वेफर टाकलं आहे. आता तुम्ही म्हणशाल की माका फक्त मी थोडेसेच वेफर का टाकले, पण तुमका जेवढे वेफर हवे तेवढे तुम्ही टाकू शकतास. पण जास्त भारी येऊ नको तसे टाकूचे, जास्त पण नाही टाकूचे. आणि बघू शकतास तुम्ही होय वेफर मी नीट टाकलेलं आहे. माझे खै एक बाहेर इलेले नाही आहेत वेफर. आणि मग आता ज्याच्याने आपण सँडविच बनवतो त्याच्याने पण तुम्ही टोस्ट करून खाल्लास तरी पण चालत नाही. वॉफल बनवूची जी मशीन असताना त्यामध्ये पण टोस्ट केलास ना तरी पण चांगला होता. तर तुमच्याकडे वॉफल बनवूची मशीन असता तर तुम्ही वॉफल बनवूच्या मशीनीमध्ये पण टोस्ट करू शकता. तर मग मी सँडविचच्या भांड्यामध्ये टोस्ट करतो आहे. आता मी बटर चांगला पसरून घेतलं आहे दोन्ही साईड का. आणि मग आतमध्ये पावामध्ये जो वेफर पाव बनवलेला आपण तो टोस्ट करून टाकलेला. आणि बारीक गॅसवर करूचा, फास्ट गॅसवर केला तर कसा करपून जाईल. तर मग आता मी दोन्ही साईडनं त्याला पलटून घेतं आहे. एका साईडने तर माझं वेफर पाव तयार झालेला हा. आणि जास्त काय नाही का 5 ते 3 मिनटं लागतात बनवून, लगेच होऊन तयार होता. आणि आता मी एका साईड का नाही का पलटून तर घेतलं, एका साईडने तयार झालेलं हा. आता दुसऱ्या साईड का मी बारीक फ्लेमवर भाजूक ठेवलं, म्हणजे टोस्ट होऊक ठेवलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता म्हणजे थोडासा करकरीत झाला. आता आपला वेफर पाव चांगलंपणे तयार झालेलो हा, चांगलं टोस्ट झालेलो हा. आता मी गॅस बंद करतो आहे आणि एका प्लेटीमध्ये काढून घेतो आहे. तर बघा आता मी अशा प्रकारे वेफर पाव आपलं टोस्ट झालेलं एका प्लेटीतनं काढून घेतो आहे. आणि जर तुमका अजून चटणी वांगडा डिप करून खाऊचा असाल तर तुम्ही तसा खाऊ शकता. जर माझी तुमका रेसिपी आवडली असत आणि अजून अशी आपल्या मालवणी भाषेमध्ये तुमका रेसिपी बघूची असत नवीन नवीन अजून येणारच खूप आहे, तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद. येतंय.